लगे का लढता बाबा, का लढता बेटे? जेव्हा माझी माई मेली ना, तेव्हा मी 2 वर्षाचा होतो. तेव्हापासून मला सुख भेटलं नाही बेटे. तू कधी कधी येतेस, माझ्या तोंडावर हात फिरवतेस. मला असं वाटतं की पांडुरंगा, ही माझी लेक नाही, ही माझी मायच माझ्या पोटी जन्माला आली की काय? मुलीचं लग्न झालं त्या वर्षी बापाचं वय 50 असू द्या, मुलगी सासरला नांदायला जात असते ना, एका वर्षात बापाचं सारखा दिसतो. एवढा मोठा खड्डा हे बापाच्या जीवनात आहे. मरुनाली आवडे तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, आपुलिया हितानो असे जगता, आपुलिया हिताचो असे जागता, हितानो असे जगता, आपुलिया हिताचो असे जागता,
वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा तुका म्हणे माझ्याकडून द्यायची सेवा तुका म्हणे माझ्याकडं त्यांची सेवा म्हणे माझ्याकडून द्यायची सेवा म्हणे माझं कडं त्यांची सेवा तरी माझा दैव पार तरी माझा दैव पार नाही तरी माझ्या देवा पार नाही कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक पुत्र होते जे सात्विक कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा पार कुमाई कुमार कुमारी पार कुमाई ओ बार कुमाई पार कुमाई ओ बार कुमाई ओ बार कुमाई पार कुमाई ओ बार कुमाई कुमार कुमाई ओ बार कुमाई ओ बार कुमाई विठोबा जो आसे जागता आपुलिया हिता जो आसे जागता आपुलिया येता सुवासे जागता आपुलिया येता सुवासे जागता आपुलिया हिता जो आसे जागता आपुलिया हिता जो आसे जागता आपुलिया येता सुवासे जागता आपुलिया येता सुवासे जागता धन्य माता पिता दयाचिया धन्य माता पिता दयाचिया पुत्र होती जे सात्विक पुत्र होती जे सात्विक धन्य माता पिता दयाची या धन्य माता पिता दयाची या कोणी कन्या पुत्र होती जे सात्विक कोणी कन्या पुत्र होती जे सात्विक दया सारिक वाटे देवा दया सारिक वाटे
गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जय सात्विक तयाचा एक वाटे देवा तुका मने माझा गणो त्यांची सेवा तने माझा देवा परला कुळी कन्या पुत्र होती जय सात्विक तया तारिक वाटे देवा हे गुरु ब्रह्मा हे गुरु विष्णु हे शंकर भगवान आपके चरणों में हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन हे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तारू दुसरे चरण संतांच्या त्यांची कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादल पावन झालो चराचरी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपे सेवेकरता निवडलेला अभंग संत श्री जेवदगुरु तुकोबारांचा असा 4 चरणाचा अभंग हितपर प्रकरणातील 4 चरणाचा अभंग आजच्या सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल कीर्तन
सुरुवात करण्यापूर्वी छोटासा परिहार देणे हे वक्ताचे कर्तव्य ठरते. ज्या ज्ञानोबारांच्या तुकोबारांच्या पदस्पर्शाने ही पावन झालेली महाराष्ट्र भूमी, या महाराष्ट्र भूमीमध्ये असणारा छोटस मोठस गाव जळभावी. गावाचं नावच चांगलं जळभावी. चष्मलाजी माय खरे का जळभावी. आज या ठिकाणी आज यांचं प्रथम पुण्यस्मरण द्वितीय पुण्यस्मरण निमित्त आज सर्वांचे लाडके प्रिय स्वर्गवासी बाळासाहेब सीताराम राऊत यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त माझ्या कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला. आज ज्यांनी माझी कीर्तनाची तारीख घेतली ते आमचे सर्वांचे स्वप्नील दादा राऊत यांनी, तसेच व कौस्तुभ दादा यांनी माझी तारून घेतली. मी यांचा आभार मानतो आणि पुढील कीर्तनाला सुरुवात करतो. तसे सरपंच, उपसरपंच, आजी सरपंच, माजी सरपंच, पोलीस पाटील, चेअरमन साहेब, तंटा मुक्ती अध्यक्ष आणि बाहेरगावून आलेले पाहुणे मंडळी, गायनाचार्य, मृदुंगाचार्य, टाळकरी, माळकरी, माझी आई बहिणी, भातदार, चोपदार, बेवडे, कोल्ह्याच्या पुरी, बापा धोका देणारे पोरी, पळून जाणारे पोरं, म्हणजे झाले का सर्व. म्हणजे उद्या कोणी म्हणून नको माझं नाव नाही घेतलं म्हणून विठाल 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 भाग्यवंत पाहिजे म्हणून भाग्यवंत करी भजन पूजन. भाग्यवंत करी भजन 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 भाग्यवंत करी भजन त्याची वाट पाय रघुनंद, त्याची वाट पाय रघुनंद, त्याची वाट पाय रघुनंद. भाग्यवंत करी भजन पूजन. भाग्यवंत करी भजन 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 वाट पाय त्याची वाट पाय त्याची वाट पाय भाग्यवंत करी भजन पूजन. भाग्यवंत करी भजन पूजन भजन पूजन. भाग्य पाहिजे ना, भाग्य नाही ना तो माणूस करू शकत नाही. विठ्ठल विठाल विठाला विठाला विठाल विठाल विठाल. शुद्ध बीजा पोटी फळेल साळ गोमटी, किंवा गोमट्या बीजांचे फळ ही गोमटी. महाराज बीज जर चांगलं असेल ना तो रोपटी चांगलेच जन्मलवू शकतो. तुम्ही म्हणताल इथे एक शंका आहे की बीजे बबुल का आम का से काय. महाराज बाबलीच्या झाडाला आंब्याची कैरी लागू शकते का? ओ चष्मुला आजोबा, ओ आजोबा लागू शकते का? म्हणून तुम्ही म्हणताल शुद्ध बीजा पोटी फळेल साळ गोमटी. मग महाराज हिरण्यकशिपू एवढा पापी मग भक्त प्रल्हाद काय जन्माला आला त्याचंही कारण आहे. पूर्वी काळामध्ये हिरण्यकशिपूची पत्नी कयदू, त्या कयदूला इंद्रदेव चोरण्यात असताना त्यावर नारदाचे लक्ष गेलं. नारदाने हाक मारून सांगितली, ए इंद्रा, अरे ती महानपती वर्ताय, ती तेच सोड. तिने जर श्राप दिला ना तू जळून खाकोशील तर का. तिची देवा वारी साता तिची देवा वारी साता तिची देवा वारी साता तिची देवा. कामाने
तिथे सोडली आणि ती नारदाच्या आश्रमामध्ये जाऊन ती राहू लागली. ती त्या नारदाच्या मुखामध्ये माझ्या भगवान श्रीकृष्णाचं नामचिंतन चालू असल्या कारणाने त्या नामाचा परिणाम काय तुझ्या पोटात असणाऱ्या भक्त परलावरती झाला. तरी मी सांगत नाहीये, माझे भगवान श्री ज्ञानोबराय हरिपाठामध्ये वर्णन करतात. उद्धवाला दला कृष्ण दाता हो, उद्धवाला दला कृष्ण दाता. हे उद्धवाला दला कृष्ण दाता, उद्धवाला दला कृष्ण दाता. सत्वर उच्चार प्रल्हाद बिंबाला, उद्धवाला दला कृष्ण दाता, उद्धवाला दला कृष्ण दाता. सत्वर उच्चार प्रल्हाद बिंबाला, उद्धवाला दला कृष्ण दाता, उद्धवाला दला कृष्ण दाता. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबाला, उद्धवाला दला कृष्ण दाता. मग महाराज हिरण्यकशिपू एवढा पापी मग भक्त प्रल्हाद काय जन्माला आला? त्याचं एक कारण आहे. त्याची आई पुण्यवंती सुशेल मात्र, पुण्येन पितर पुण्येन चतुरता, दातांश पुण्येन आत्मा पुण्येन सौभाग्यता. शीलवान पुत्र जन्माला येण्यासाठी आईच पुण्य लागतं. विद्वान पुत्र जन्माला येण्यासाठी बापाचं पुण्य लागतं. उद्धार पुत्र जन्माला येण्यासाठी वंशाचं पुण्य लागतं आणि भाग्यवान पुत्र जन्माला येण्यासाठी स्वतःचं पुण्य लागतं. मग नाही महाराज, ज्या अर्थी शीलवान आणि विद्वान पुत्र जन्माला येत असतात ना, त्या अर्थी त्यांचे आई वडील पुण्याहून आहेत. ज्या अर्थी त्यांचे आई वडील पुण्याहून असल्या कारणाने त्या अर्थी माझे ज्योतगुरु तुकोबाराय त्यांच्या आई वडिलांना धन्यता देतात. हे ज्योतगुरु तुकोबाराय अभंगाच्या प्रथम जन्म सांगतात. आपुलिया हिता जो असे जागता, आपुलिया हिता जो असे जागता. आपुलिया हिता जो असे जगता, आपुलिया हिता जो असे जगता. आपुलिया
त्याचे कारण आहे. संतांचं वाङ्मय राष्ट्राच्या आधारे आहे. जसं शास्त्र मातृदेव भव आणि दुसऱ्या क्रमांकाला पितृदेव भव, असं संतांचं वाङ्मय आदिमाता आणि नंतर पिता. त्याचं दुसरे कारण आहे. बाल जन्माला आल्यानंतर त्याच्यावरती महत्वाचे संस्कार घडवण्यामध्ये हे पहिला क्रमांक हे मातेचा आहे. काही दिवसाने संबंध हे पित्याचे आहे. याचं तिसरे कारण आहे. आई घराचं मंगल्य असते तर बाप घराचा अश्वित असतो. छोट्या छोट्या संकटा करता तर आई असते, तर मोठ्या मोठ्या संकटा करता तर बाप असतो. पहा माऊली, कल्पना करा, आपण जे रस्ता चालत असतो ना, आपल्या ठेस लागली ना, आई ग असा सहज शब्द आपल्या तोंडाबाहेर पडतो. मग नाही महाराज, आपण जे एक मोठा पास करत असताना आपल्या अंगावरती ट्रक आला ना, अरे बाप रे, असा सहज शब्द आपल्या तोंडाबाहेर पडतो. म्हणूनच जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की धन्य माता आणि नंतर पिता विठ्ठल. विठ्ठल 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 प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये आई वडील हे देवता आहे. ह्या जगत्वामध्ये आई वडिलांना मानतो कोण? स्वामी तिने जगाचा, आणि आई विना भिकारी. अहो आलत्या रात्री या उठणार कोण? बोला ना, आईच. जेवायला वाढणार कोण? आईच. पप्पा जेवायला बसला, 2 घास खाला आणि आपल्या आईला विचारला, अनकुनी केली भाजी. त्याच्या आईनं काही बोललं नाही. काही बोलावं तर पप्प्या होता चॅप्टर उठून जाईल. येवना भोरपा कुठेच नाहीये. पप्प्या पुन्हा आपल्या आईला विचारला, कोणी केली भाजी? त्याच्या आईच्या तोंडातून एक शब्द निघाला, मी नाही केली. मग कोणी केली? तुझ्या बायकोने केली. पप्पा म्हणला, बायकोने केली होय? अगं मग चालायचं. मग नवीन हाय, मसाल्याचा अंदाज नसेल, असं होतच असत. वाढ वा 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 वा. आपलीच गाडी न आपलीच माडी, आणि आपल्याच बायकोची गोल गोल साडी, हातात बिडी, तो ओढतोय गाडी, आणि त्याची बायको जाडी जाडी. आणि आई मात्र हटकोळी तर का. आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे, आई रे बेमान दुनिया.
बमान साधु संत को कोई ना माने इजड़ो को बेईमान आई रे बेईमान या जगत मध्ये आई वडिलांना किंमत नाही मग कोणाला किंमत आहे? पिस्तुल्या तू उठ रे तू उठ त्या बाबांच्या मागचा उठ रे काय तो उठ अरे उठ ना पुढे ह्या जगत्वामध्ये कोणाला किंमत आहे? तो मामाला पोरगी आहे का? हाय मामाला पोरगी किती? हा आपल्याला एकच लागत आणि तुला भाऊ हा एक सका का चुलत जो जास्त प्रयत्न करील तोच गड जिंकल. खाली बस तू उठ रे गंधावाले उठ रे पुढे तुझ्या मामाला मामाचंच लग्न झालं नाही मामाच मोकळा हिंडतो झालंय का मग तुझं बरं या जगतवामध्ये कोणाला किंमत आहे सांगू ना चड्डी घालतो का चड्डी काय पण नवीन काढायचं तर चड्डी आणली हाफ चड्डी लाज वाटते का तू चड्डी ते बड बाय जीन्स पॅन्ट गेला चड्डी आली चड्डी गेली बडमोड आला बडमोड गेली हाफ चड्डी आली हळूहळू माणसं मोकळी झाली. लय चॅप्टर ए पिस्तूल तू इकडे तू इकडे अरे इकडं इकडे ह्या जगतवामध्ये कोणाला किंमत आहे? बुटका खातो का काय? ह्या जगतवामध्ये कोणाला किंमत आहे? बोल ना ह्या जगतवामध्ये आई वडिलांना किंमत आहे. आता आई जवळ असताना आई माझी मायेचा सागर दिलातील जीवनाला आता बायको आल्यावर आता बायको आल्यावर बायको माझी मनाचा संसार. आता नवरा बायको म्हणलं ना भांडणं असणारच पण प्रत्येकाची बायको प्रत्येकाची वेगळ्या वेगळ्या पद्धतीने भांडणं करत असते. आता या गावात किराणा दुकानदार आहे का कोणी? किराणा दुकानदार कीर्तनात कोणी आले का? नाही. आता किराणा दुकानदारची बायको किराणा दुकानदारला म्हणते हा विठाल एका गुरुजीने एका मुलाला प्रश्न विचारला अरे तुझा जन्म कधी झाला? तो म्हणला सर माझा जन्म बुधवारी झाला. मुलांनी सरांना प्रश्न विचारला सर हा तुमचा जन्म कधी झाला? सरांनी सांगितलं आपला जन्म तर रविवारी झाला. रविवारी हे शक्यच नाही रविवारी जन्म होतच नाही का सुट्टीच असते.
जन्माला काय पण जन्माला सुट्टी असते अशी पोरायची तर सर म्हणले शुभ सकाराम तुला कमराचा बेल्टच काढून मारेल तो म्हणला सर बेल्ट काढून तुम्ही मला मारू शकत नाही का बेल्ट काढले तुमची पॅन्टच खाली येणार आहे म्हणून आईचा पुत्र देही गुन्हा ताकद रे लोकी देता ताकद रे लोकी देता ताकद रे लोकी देता ऐसा पुत्र देई गुंडा जगती लोकी जेणा जासा तिनी लोकी जेणा आईचा पुत्र देही गुन्हा ताकद रे लोकी देता 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 ऐसा पुत्र देई गुंडा जासा तिनी लोकी जेणा ऐसा पुत्र देई गुंडा जाती लोकी जेणा जाती लोकी जेणा जाती लोकी जेणा तिन्ही लोक झेंडा लागायला पाहिजे असं रत्न आपल्या पोटी पाहिजे वजनदार पोरं मार्केट ना लई चित्र एकाने विचारलं महाराज तुम्ही कीर्तन करताना मग माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या मी म्हणलं देतो वरे गेले की खालीच येत नाही हा वरे गेले की खाली येत नाही मी म्हणलं मला नाही माहित सोपं आहे उंची आता वरे गेली की खाली येते का तिला व्यायाम आणि एक म्हणलं महाराज तुम्ही कीर्तन करताना माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या पुढे गेले की मागच येत नाही पुढे गेले की माग येत नाही मी म्हणलं मला नाही माहित कशाला कीर्तन करता मी म्हणलं सगळंच असतं काय कीर्तन सोपं आहे डेअरी आता पुढे गेले की मागे येते की त्याला व्यायाम करून करून जिरवावं लागतं विठाला 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 टाळी वाजवा विठाला 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 एका माणसाने मला एक प्रश्न विचारला महाराज कीर्तन करताना कंबन का बांधतात मी म्हणलं नंड बांधू का काय पण नवीन काढायचं एक म्हणलं महाराज तुकाराम महाराजांना न्यायला विमान आलतं ते विमान कुठं उतरलं मी म्हणलं तुझ्या बापाच्या वावरात एक म्हणलं महाराज जेवताना ताटाच्या कळ्यानं पाणी का फिरवतात मी म्हणलं मुंग्या तेव्हा ही चित्र आहे विठाला 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 काय पण नवीन काढलं होतं त्याच्या डीजी पुढे नाचायचं डीजी पुढे चुम्माने चुम्माने पप्पीने पप्पीने पारूला बाई वाड्यावर या नाही आजकालचं फेमस गाणं कोणतरी उठ तू पिस्तोल उठ उठ अरे उठ फेमस गाणं कोणतं आजकालचं सांग सांग लाजू नको सांग गेल्या वर्षीच खायचं माहित आहे का नवीनच गाणे बाई वाड्यावर या राहतो बाड्याच्या घरात आणि बाईला बोलवतो वाड्यात सोनू तुझ्या माझ्यावर भरोसा नाही का बापाच नाही सोनूचा कसं आहे मला आमदार झाल्यासारखं वाटतंय चैन वड वड आखी चैन खाली आमदार झाल्यासारखं वाटतंय अरे चैन तर वड वड इथे नाचलं पाहिजे म्हणून नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करी पुढे देवाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग
असतो म्हणून नाजूक कीर्तनाचे रंगी 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 ज्ञानदीप लावू सखी ज्ञानदीप लावू सखी ज्ञानदीप लावू सखी ज्ञानदीप लावू सखी नाजूक कीर्तनाचे रंगी 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 नाजूक कीर्तनाचे इथं नाचलं पाहिजे इथं प्रत्यक्षात देव नाचतो ओ बरं का आजी माय ओ चष्मा आजी माय तोंडात दात नाही तोंडात दात नसले म्हातारे लय आगाव लय चित्र एक म्हातारी एका कंडक्टरला एसटीत बसल्यावर मोठमोठ गुरु काजू बदाम द्यायचे मोठमोठ गुरु काजू बदाम द्यायचे असे या हातात बदाम या हातात काजू मोठमोठ गुरु काजू बदाम 1 महिने झाले 2 महिने झाले 3 महिने झाले 95 किलो वजन झालं त्याचं किती 95 किलो असं फुकटचं गावलं असं खोपक्याचा खोपक्या आमच्या सोपदारस बाबा सारखा तसं माझं वजनच पडत नाही मी असा हाटकुळा ना दाढी ना बोळी नुसती अंगाची काडी मला बघितला नेमगाव दुःख होतंय याला कोणी बोलवलंय र एका गावात माझं 9ला कीर्तनाचं मी 8लाच पोहोचलो ते तारे घेणं तेच माझ्या अंगात धावलं ए पोरा काय मध्ये मध्ये करतोय महाराज येणार आहे म्हणलं मीच महाराज आहे नाही महाराज मला वाटलं ड्रायव्हर रे आता काय ड्रायव्हर काय एवढा छोटा असतो नाही चित्र विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला माझं वय झालंय 9 माझ्या तोंडात एकही दात नाही मी बदाम काजू सगळून फेकून देणं बरं वाटत नाही म्हणून सगळलेलं तुला देते असल्या म्हातारी आग म्हातारी विठ्ठला 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 म्हणून पुत्र आत्मा कन्या ते कोणत्या कुळामध्ये जन्माला येत असतात हे ज्योतगुरु तुकोबरा अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कन्या पुत्र होती जे सात्विक कन्या पुत्र होती जे सात्विक
कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक पुत्र होती जय सात्विक पुत्र होती जय सात्विक दयाचा हरिक वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा कुलकन्या पुत्र होती जे सात्विक कुलकन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरिक वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा कन्या पुत्र होती जय सात्विक कन्या पुत्र होती जय सात्विक कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरिक वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा कन्या पुत्र होती ते सात्विक दयाचा हरिक वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा हरिक वाटे देवा वाटे देवा कुळी कन्या पुत्र होती ते सात्विक तयाचा हरिक वाटे देव कुळी कन्या आणि आठवा पुत्र असं का त्याचे कारण आहे मातृत्वाचं पराकन्या पुत्राकडे आहे आणि पराक्रमाचं मातृत्व हे कन्याच करू शकते याचं दुसरं एक कारण आहे मुलगा बापावरती प्रेम करत असतो ना त्या प्रेमात स्वार्थ आहे आणि मुलगी बापावरती प्रेम करत असते ना त्या प्रेमात निस्वार्थ आहे तुम्ही म्हणाल ते कस काय तर सांगतो भजन करा विठ्ठल 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 श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम विठ्ठल 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 कल्पना करा 14 वर्षाची मुलगी शाळेतून जर घरी आली ना पहिली चौकशी करते आई आज बाबा जेवली का ग नाहीये बेटी ते सकाळपासून चहा घेतले नाही ते कॉफी घेतले नाही आणि ते नाश्ता केले नाही ते तिथेच बसून आहे तू घे जेव काय गाई आज माझा जन्मदाता बाप उपाशी आहे मी नाही जेवणार ज्या दिवशी बाप जेवत नसतो ना त्या दिवशी मुलगी दिवसभर उपाशी असते संध्याकाळच्या वेळेस बाबाला आग्रह करते बाबा बाबा तुम्ही 2 तरी घास खाऊन घ्या ना बाबा बाबा तुम्ही 2 तरी घास खाऊन घ्या ना बाप मात्र जेवत नसतो आणि मुलगी मुळून मुळून लढत असते संध्याकाळच्या 11 वाजून येते
अख्ख्या घराला झोपू देते आणि आपल्या बापाच्या खोलीत जाते. बापावरच्या तोंडावरचं पांघरण काढते. बाप डोळे उघडून पाचवते. काय मुलगी आहे. खालीस बेटे खालीस. बाबा तुमची तब्येत ठीक नाही ना बाबा. बाबा बाबा हात पाय चेपून देऊ का बाबा. बाबा बाबा डोकं दाबून देऊ का बाबा. बाबा बाबा खायला करून का देऊ का बाबा. बाबा बाबा डॉक्टर बोलून आणू का बाबा. अख्ख्या घराची काळजी करते ते मुलगी फक्त बाबा. बाप मुलीतून उठून बसला आणि मुलीला कवटाळला आणि मुलीने विचारलं की का लढता बाबा का लढता. बेटे जेव्हा माझी माई मेली ना तेव्हा मी 2 वर्षाचा होतो. तेव्हापासून मला सुख भेटलं नाही बेटे. तू कधी कधी येतेस माझ्या तोंडावरून हात फिरवतेस. मला असं वाटतं की पांडुरंगा ही माझी लेक नाही. ही माझी मायच माझ्या पोटी जन्माला आली की काय. मुलीचं लग्न झालं त्या वर्षी बापाचं वय 50 असू द्या. मुलगी सासरला नांदायला जात असते ना एका वर्षात बापाचं सारखा दिसतो. एवढा मोठा खड्डा हे बापाच्या जीवनात आहे. कोणाची बहीण असू द्या कोणाची लेक असू द्या आणि कोणाची ताई असू द्या ज्यावेळेस ती नवरीचे कपडे पदार्पण करते ना त्यावेळेस तिचा मोठा भाऊ तिच्या पाय पडण्यासाठी खाली वागतो. त्यावेळेस कडकडून मिठी मारते आणि सांगते दादा तू या घरचा करतायस रे दादा. तू जर काम केलास ना दादा अख्खा परिवार जगेल. आणि तू जर तुझ्या बायकोचं ऐकून वेगळं झालं ना रे दादा अख्खा परिवार वाऱ्यावर पडेल रे दादा. अख्खा परिवार वाऱ्यावर पडेल. तू माझ्या बाबांकडे लक्ष दे रे दादा. तू माझ्या बाबांकडे लक्ष दे. जेव्हा ती मुलगी बापाकडे ते बापाला कडकडून मिठी मारते आणि सांगते बाबा येतो बर का बाबा येतो बर का बाबा येतो बर का बाबा येतो बर का. तो बाप त्या खांब्याच्या मागे जाऊन डसा डसा लढतो. तो बाप आहे का लढणार नाही बाप. जेव्हा ती मुलगी एक पाऊल पुढे टाकते मागे परतून पाहते पुन्हा अजून दुसरा पाऊल पुढे टाकते आणि मागे परतून पाहते. म्हणून कन्या सासुऱ्या सी जाए जाए कन्या सासुऱ्या सी जाए ओ कन्या सासुऱ्या सी जाए कन्या सासुऱ्या सी जाए ओ कन्या सासुरा
निस्वार्थ प्रेम ही मुलगी बापावरती करत असते. तेव्हापासून तुम्ही असेच बसलेले आहे. सर्वांनी दुःख विसरा आणि प्रेमाने भजन करा. ठोपा रखुमाई गोड बोला. आणि म्हातारी बिल्लाई काम करेल सुना, म्हातारी लय काम करेल सासूबाई. तुम्ही एक वाक्य ध्यानात ठेवा. तुमच्या घरी आले ना पाहुणे रावळे, तुम्ही एकच म्हणायचं, आमच्या आतेबाईला ना काम केल्याशिवाय करमतच नाही. फक्त एवढंच म्हणायचं, फक्त टुचना द्यायचा. उठलीच म्हातारी, घेतलीच भांड्यांनी निघालीच घासायला. म्हातारी म्हणली की साबण खल्लास करील, पण भांडी आय 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 आय. आरसाच आजपासून सुनबाईने सासूबाईला आई म्हणा. आता गेला काम असलं तुम्ही माझी आतेबाई नाही, धरू का तुमचं पाय. म्हातारी म्हणाल माऊलीचं ध्यान ठेवलं का काय. म्हणून आई तुम्ही माझी आतेबाई नाही, मला जन्म दिला नाही फक्त 18 वर्षापर्यंत, आणि तुम्ही माझी आई तुम्हाला कावळाशिवाय पर्यंत. म्हातारी म्हणते बाया दुसऱ्याचं लेकरू आलंय, बापाला सासऱ्याला बापासारखं वागतंय, मला आई म्हणतंय, आणि तू कशाला चपात्या करती. ओके बाजूला मी आहे ना. ओके सुन बाई टीव्ही पुढं आणि म्हातारी चुली पुढं, आणि इकडं टीव्हीला मालिका लागली तुझ्यात माझा जीव रंगला. आता जीव कुठं रंगला, आणि इकडं म्हातारी चपात्या कुर्रू कुर्रू, आणि इकडून म्हातारी म्हणली लागीर झालाय आता. म्हणून हसलंच पाहिजे. जे हसतात ते सज्जन असतात. इथं महिला मंडळ हसलीत ना, हे सज्जन आहेत. हसलंच पाहिजे. एक दिवस सगळ्यांचा चेहरा हसतो, पितलेला टेकून बसतो, आणि उदबत्त्याच्या वाट त्याच्या नाकातच घुसतो. विठ्ठल 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 गीता भागवता करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तया चारिक वाटे देवा. तू कमने मा